दुसऱ्याचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो। हे तत्व घरातल्या भांडणापासून ते पार दोन देशाच्या भांडणापर्यंत अगदी सगळ्यांनाच लागू होतं। आताही जगातल्या दोन मोठ्या देशांमध्ये भांडण सुरू आहे। एक देश ऍक्शन घेतोय तर दुसरा देश त्यावर लगेच रिॲक्शन देतोय। हे दोन देश आहेत चीन आणि अमेरिका। पण काळजी करू नका, या दोन देशाच्या भांडणामध्ये भारताचा फायदा होत असल्याचं सांगितलं जातंय। गेल्या काही दिवसापासून जगभरामध्ये टॅरिफचा विषय चर्चेत आहे। आता ट्रम्प यांनी जरी या निर्णयाला 90 दिवसाची स्थगिती दिली असली तरी चीन आणि अमेरिकेतली टॅरिफ वार अजूनही थांबलेलं नाही। चीनवर आता अमेरिकेने 145% टॅरिफ लावले आणि त्यामुळे चीनच्या मार्केटमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालाय। दुसरीकडे टॅरिफ वादाचे प्रसार अमेरिकेच्या मार्केटवरही पडले आहेत। पण अमेरिकेचा आणि चीनच्या या टॅरिफ वादामुळे भारतात वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे। पण असं खरं आहे का? चीन आणि अमेरिका टॅरिफ वादामुळे भारतातील कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त होऊ शकतात, त्यामागची कारणे काय आहेत, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला खूपच महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे की खरंच आपल्या भारतामध्ये काही वस्तू स्वस्त होणार आहे का, महागाई कमी होणार आहे का, कुठल्या वस्तू स्वस्त होणार आहे आणि चीन आणि अमेरिकेमध्ये चाललेल्या वादाचा खरंच भारताला काही फायदा होणार आहे का, या बाबतीतच हा सविस्तर व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यावर बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे महत्त्वाचे व्हिडिओ टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही। तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। मार्केटमध्ये चर्चा होते ते इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त होण्याची। अमेरिका आणि चीन मधला टॅरिफ वॉर इतक्यात संपेल याची काही चिन्ह दिसत नाहीये। अमेरिकेने चीनवर आधी 34%, मग 104%, मग 125% आणि आता तब्बल 145% टॅरिफ लावलं। थोडक्यात सांगायचं झालं तर अमेरिकेमध्ये चीन मधून आयात केलेल्या वस्तूंची किंमत आता $100 वरून थेट $245 होणार आहे। पण अमेरिकेने चीन सोडून इतर देशावर टॅरिफ लावण्याच्या निर्णयाला 90 दिवसाची स्थगिती दिली आहे। त्यामुळे इतर देशांमधून अमेरिकेमध्ये जी वस्तू येते त्याच वस्तूची किंमत ही चीन मधून आलेल्या वस्तूच्या किमतीपेक्षा कमी असेल। यामुळे चीनच्या वस्तू अमेरिकेच्या मार्केटमध्ये पडून राहतील। पण अमेरिकेसारखी मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ गमावणं चीनला परवडणार नाही। 2023च्या आकडेवारीनुसार चीनने $123 बिलियन किमतीच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू अमेरिकेमध्ये निर्यात केल्या होत्या। पण आता टॅरिफमुळे अमेरिकेतील कंपन्यांची मागणी कमी झाली आहे। त्यामुळे चीन या वस्तू निर्यात कुठे करायच्या यासाठी पर्याय शोधतोय। आता या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी चीनने भारताला एक ऑफर दिली आहे। ही ऑफर आहे चीन मधून भारतामध्ये ज्या वस्तू निर्यात होतात त्या वस्तूवरती चीन 5% डिस्काउंट देईल। हे डिस्काउंट इलेक्ट्रॉनिक चिप्स, बॅटरीज, सर्किट या वस्तूच्या बल्क ऑर्डरवर मिळणार आहे। पण चीनने ही ऑफर भारतालाच का दिली? तर कारण आजही भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्यासाठी जे पार्ट्स लागतात त्यातील जवळपास 75% पार्ट्स हे चीन मधून आयात केले जातात। टीव्ही, स्मार्टफोन, फ्रीज, लॅपटॉप या वस्तूंसाठी हे पार्ट्स वापरले जातात। तसंच भारतामध्ये या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे अमेरिकेनंतर भारत हे चीनसाठी एक महत्त्वाचं मार्केट आहे। त्यामुळे चीनने ही ऑफर दिलेली आहे। आता हा व्यवहार वाटेल, पण तसं नाहीये। जेव्हा आपल्याकडचा स्टॉक दुकानदारांना संपवायचा असतो तेव्हा ज्याप्रमाणे ऑफरला टॅग लावून ग्राहकांना आकर्षित करतात त्याचप्रमाणे चीन करतोय। ऑफर दिसली की वस्तू खपली, हे साधं गणित चीननेही मांडलंय। त्यामुळे चीनला फायदा कमी होणार असला तरी मोठ्या नुकसानाचा धोका नाहीये। भारतामध्ये चीन मधून येणाऱ्या वस्तूची मागणी बघता या वस्तू विकल्या जाणार याची चीनला खात्री आहे। त्यातून डिमांड अँड सप्लाय चेक बॅलन्स करून मंदीचं संकट चीन टाळू शकतं। पण दगडाखाली हात सापडलेल्या चीनच्या या परिस्थितीचा फायदा भारताला कसा होईल? अर्थातच चीन मधून इलेक्ट्रॉनिक वस्तूचे पार्ट्स कमी किमतीमध्ये मिळाले तर या वस्तू बनवण्यासाठी लागणारा खर्चही कमी होईल। साहजिकच मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या या वस्तूच्या किमतीही कमी करतील। त्यामुळे आता टीव्ही, स्मार्टफोन, फ्रीज, लॅपटॉप, घरात वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स स्वस्त होण्याची चर्चा आहे। पण चीनची ऑफर भारतात अजून स्वीकारली गेलेली नाहीये। याला कारण म्हणजे ही ऑफर जर भारताने स्वीकारली तर साहजिकच चीनी वस्तू पटापट मार्केटमधून उचलल्या जाणार। त्यामुळे पूर्णपणे मेड इन इंडिया वस्तू तशाच पडून राहतील।
साहजिकच चीनची ही ऑफर स्वीकारून चीनवरचं मंदीचं संकट भारत घेणार नाही। त्यामुळे आता भारत या बाबतीमध्ये काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता मोबाईल फोन स्वस्त होणार म्हटल्यावर तुम्ही लगेच आयफोनची प्राइस सर्च करणार, त्यामुळे आयफोन ही स्वस्त होणार का? तर बघूया, मागच्या आठवड्यामध्ये भारतामधून आयफोन न भरलेली जवळपास 5 विमान अमेरिकेला पाठवण्यात आली। ट्रम्प त्यांच्या टेरिफच्या निर्णयानुसार होणारं नुकसान टाळण्यासाठी ऍपलनं हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं गेलं। पण ट्रम्प टॅरिफ लावतील या भीतीनं कंपनीनं आयफोन एअरलिफ्ट केले। आता ऍपलनं पण असं काय केलं यामागचं कारण एक्सपोर्ट साठी लागणारा वेळ, तसंच कस्टम क्लिअरन्स साठी प्रोसेस लवकर व्हावी आणि ऍपलकडे स्टॉक शिल्लक राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला। आता कंपनीला टॅरिफ लागला तरी काही दिवसासाठी ग्राहकांना आहे त्या किमतीमध्ये फोन विकता येऊ शकतात। या परिस्थितीमध्ये ऍपल समोर 2 पर्याय आहेत, एक तर ऍपलचा प्रोडक्ट किमती वाढवण्याचा किंवा ट्रम्प टॅरिफचा निर्णय मागे घेतील याची वाट बघायची। तर आता ट्रम्प यांनी टॅरिफचा निर्णय मागे तर घेतलाय, पण आयफोनच्या किमती कमी होणार का? तर यासाठी एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, ऍपल आजही मॅन्युफॅक्चरिंग साठी चीनवर अवलंबून आहे। आयफोन मॅन्युफॅक्चरिंग साठी चीनचा वाटा 80% असल्याचं सांगण्यात येते, पण चीनवर अजूनही टॅरिफचं संकट आहे। टॅरिफचं संकट असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती खर्च होत असला तर अर्थातच फोनच्या किमती वाढतील। यासाठी ऍपलला चीनच्या बाहेर मॅन्युफॅक्चरिंग करण्यावर भर द्यावा लागेल। आता भारताचा देखील आयफोन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जवळपास 14% वाटा आहे। येत्या काळामध्ये तो 25% वर येण्याचा कंपनीचा प्लॅन आहे, पण त्याला अजून जवळपास 3 वर्ष लागू शकतात, कारण आयफोन साठी जे कंपोनंट्स लागतात ते वेगवेगळ्या देशांमधून येतात। ही सप्लाय चेन चीनकडून भारताकडे वळवणं, ती मेंटेन करणं यात वेळ वाया जाऊ शकतो। तसं यासाठी लागणारा खर्चही वाढेल, त्यामुळे सध्या तरी आयफोनच्या किमतीमध्ये कमी होण्याची शक्यता फार कमी असल्याचं सांगण्यात येते। थोडक्यात सांगायचं तर टॅरिफ लागला किंवा नाही लागला तरी बाजारात जी भीती निर्माण झाली आहे ती बघता आयफोनच्या किमती कमी होणं अवघड असल्याचं सांगितलं जातंय। आता आयफोन स्वस्त होणार नसला तरी तुमचा वीकेंड मात्र सुखावणारा होणार आहे, कारण या टॅरिफ वॉरमुळे कोळंबीच्या किमती कमी झाल्या आहेत। अमेरिका हा भारताच्या कोळंबीसाठीचं मोठं मार्केट आहे। मागच्या आर्थिक वर्षामध्ये अमेरिकेनं भारताला जवळपास $1 बिलियन किमतीची कोळंबी निर्यात केली होती। आधी कोळंबीवर 8% टॅरिफ लागायचा, पण आता ट्रम्प यांच्या निर्णयावर तो 27% वाढलाय। त्यामुळे आता भारतातून जी कोळंबी अमेरिकेला जायची तिच्यावरती 45% टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती। या घोषणेमुळे भारतातील बऱ्याच कोळंबी आणि मासे अमेरिकेत कोळंबी पाठवणं कमी केलंय, मात्र या माशांचा खप होणंही महत्वाचं आहे। त्यामुळे भारताच्या बाजारपेठांमध्ये कमी किमतीमध्ये कोळंबी विकायला सुरुवात झाली। म्हणजेच काय तर ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे भारतातील लोकांना स्वस्तामध्ये कोळंबीचा आनंद घ्यायला मिळणार आहे। तर तुम्हाला देखील कोळंबी आवडते का? मला कोळंबी प्रचंड आवडते। तर तुम्हाला कोळंबी आवडते का? मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। एकंदरीतच काय तर ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे भारतातील लोकांना स्वस्तामध्ये कोळंबी खायला मिळणार आहे। तर आपण पुण्याच्या बाजारपेठेतले माशाचे दर बघितले तर एरवी जी कोळंबी 450 ते 500 रुपये किलोनी मिळते तीच आता 350 रुपये किलोनी मिळते। अर्थात ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे मासे उत्पादकांनी एक्सपोर्ट थांबवलाय, कमी किमतीमध्ये मासे विकायला सुरुवात केली आहे। पण आता ट्रम्प यांनी या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे कदाचित हा एक्सपोर्ट पुन्हा सुरू होईल आणि किमती पुन्हा वाढू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। एकूणच काय तर एका देशाचा निर्णय किती देशांवर परिणाम करू शकतो हे टॅरिफमुळे सिद्ध झाले। पण येत्या काळामध्ये पुन्हा ट्रम्प असा निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे आता चीन आणि इतर देश नक्कीच एक्सपोर्ट करण्यासाठी वेगळा बाजार पर्याय शोधतील। भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ असल्यानं सध्या तरी चीनसाठी भारत सगळ्यात सोपा पर्याय आहे, पण यामुळे इलेक्ट्रिक वस्तू मोबाईल स्वस्त होण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं? भारत हा चीनची ऑफर स्वीकारेल का नाही स्वीकारणार? तुमची काय मतं आहेत? तुमचे काय प्रतिक्रिया आहेत? तुम्हाला काय वाटतं? भारताने चीनची ऑफर स्वीकारायला पाहिजे? मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे सर्व फ्री आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।